सातवीचा जो धडा जो आहे ज्याचं नाव आहे स्वप्न विकणारा माणूस, हा धडा जो आहे जो आपला बाकी होता तो आता आपण पूर्ण करणार आहोत. आणि स्वप्न नुसतं बघून जमत नाही, तर त्यासाठी एक संवेदनशील मन सुद्धा असणं गरजेचं आहे. नमस्कार माझ्या महाराष्ट्राच्या राजांनो, वाघांनो. बघा, आपण आज क्लास 7वीचं वर्ग 7वीतला आपला मराठी विषयाचं जे आपला चॅप्टर चालू होता, स्वप्न विकणारा माणूस. हो, स्वप्न विकणारा माणूस. तर हा धडा जो आपला जो बाकी होता तो धडा आज आपण कंप्लीट करणार आहोत. तर मी सुयश सर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या PW महाराष्ट्राच्या या मंचावरती, जिथे आज आपण बघणार आहोत आपला 7वीचा जो धडा जो आहे ज्याचं नाव आहे स्वप्न विकणारा माणूस. हा धडा जो आहे जो आपला बाकी होता तो आता आपण पूर्ण करणार आहोत. तर या धड्यामध्ये आपण कुठपर्यंत बघितलं होतं मित्रांनो? या धड्यामध्ये आपण जे बघितलेलं आहे, काय बघितलेलं आहे, याची प्रस्तावना आपण बघितली होती. आणि प्रत्येकाचं स्वप्न म्हणजे काय असतं, ठीक आहे, स्वप्न हे कसं असतं आपल्याला आजपर्यंत एवढंच माहिती होतं की झोपेमध्ये आपण जे बघतो त्याला स्वप्न म्हणतो. पण ही स्वप्न पूर्ण होतात का, आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं, या सर्वांशी संबंधित आपण जे गोष्टी ज्या आहेत ना, हे आपण यामध्ये बघितलेलं आहे. आणि स्वप्न नुसतं बघून जमत नाही, तर त्यासाठी एक संवेदनशील मन सुद्धा असणं गरजेचं आहे, जे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतं. असं मन देखील आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे माझ्या मित्रांनो. ठीक आहे, तर हे झालं तुमचं स्वप्नाबाबत. स्वप्न कसं असतं, त्याला पूर्ण करण्यासाठी कशाची गरज असते आपल्याला, आणि हे लहानपणापासून आपण ऐकलेलं आहे. आणि अशीच एक गोष्ट आहे, एक कथा आहे की एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक माणूस यायचा. आणि त्या माणसाचं वर्णन जर आपण बघितलं तर तो माणूस जो आहे त्याला पिळेदार मिशा होत्या, चष्मा होता, ठीक आहे, धोतर असायचं, कापडी बूट असायचा. आणि हा जो माणूस जो आहे तर त्याचा जो घोडा घेऊन यायचा, त्या घोड्यावरती मस्तपैकी एक मोठं असं कापड असायचं, त्या कापडामधून तो आणखीन एक बॅग बाहेर काढायचा. तर असा, आणि बॅग बाहेर काढून मग तो तिथे लोकांना वेगवेगळ्या देशामध्ये जायचा, प्रदेशामध्ये जायचा, तिथलची संस्कृती काय, भाषा काय, खानपान काय, त्या वेगवेगळ्या प्रदेशांबद्दल तो भरभरून माहिती द्यायचा. आणि जेव्हा तो माहिती द्यायचा तर त्याचा अनुभव जेव्हा तो या गावातल्या लोकांसमोर जेव्हा तो सांगायचा, तर गावातली लोक अतिशय मंत्रमुग्ध होऊन जायची, आनंदाने त्याच्याकडे ते त्याचं भाषण ऐकायचे. आणि गावातल्या लोकांमध्ये एक वेगळीच तरतरी निर्माण व्हायची की हो, आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतो, अशी एक उत्साह, नवीन आशा या गावकऱ्यांमध्ये निर्माण व्हायची. आणि हे गावकरी चर्चा करायचे, एकमेकांसोबत चर्चा करायचे की हा माणूस जेव्हा आपल्या गावामध्ये येतो ना, तर हा माणूस जो आहे आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा, नवीन तरतरी जी आहे हा निर्माण करून जातो. काय याच्या बोलण्यामध्ये जादू आहे माहिती नाही, पण हा माणूस जेव्हा येतो ना, तर आपल्यामध्ये एक नवीन ऊर्जा, एक नवीन आशा आपल्यामध्ये निर्माण करून जातो. अशी चर्चा जी आहे ही या गावकऱ्यांमध्ये असायची. सोबतच हे जे चिल्ले पिल्ले जे असायचे, तर गावातले लहान लहान लेकर सुद्धा यायचे, त्याच्या अवतीभोवती जमायचे. आणि मग जेव्हा सगळ्यांसोबत याच्या गप्पा रंगल्या की नंतर त्याच्या बॅगीमधून, त्या कापडी पिशवीमधून, मखमली पिशवीमधून तो हळूच काजू, बदाम, अक्रोड, खोबरं हे त्या प्रदेशामधून जमा केलेलं साहित्य जे आहे हा तो हे पदार्थ तो विकायचा. लोकांची क्षमता नसायची एवढं महाग खाद्यपदार्थ घेणं, हे लोकांच्या क्षमतेच्या पलीकडे होतं. तेवढा लोकांकडे पैसा नसायचा, पण तरी सुद्धा आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे, कोणी पावशेर, कोणी छटाक, ठीक आहे, कोणी 100 ग्रॅम, असं जे आहे या माणसाकडून जे आहे या माणसाकडून ते घ्यायचे. आणि जेव्हा यांचं भाषण जर तुम्ही बघितलं तर मस्त मोठं झाड आहे, झाडाच्या बाजूला दगडी चबुतरा आहे, तिथे हा यायचा, मस्तपैकी उभा राहायचा, बोलायचा, ठीक आहे. तर याचं बोलणं ऐकून गावातले गावकरी जे ते मंत्रमुग्ध व्हायचे. आणि मग जेव्हा तो माल विकायचा, काजू, बदाम, ठीक आहे, खोबरं वगैरे, आपल्या आपल्या क्षमतेनुसार गावकरी सुद्धा घ्यायचे. त्याचं बोलणं ऐकून गावकऱ्यांमध्ये जी ऊर्जा निर्माण व्हायची, गावकऱ्यांनी याचं नाव जे आहे याचं नावच ठेवून टाकलं सपनिक्या. सपनिक्या, सपनिक्या म्हणजे काय, स्वप्न विकणारा. तर त्याचं नावच पडून गेलं स्वप्न विकणारा. आणि हळूहळू करून मग याला पण सवय पडली की अच्छा ठीक आहे, लोक म्हणतायत ना मला सपन विक्या, मग त्याला पण सवय पडून गेली सपनिक्या, स्वप्न विकणारा हे नाव ऐकण्याची. मग इथपर्यंत तर आपण बघितलं, ठीक आहे, इथपर्यंत तर बघितलं आपण. पण हे सगळं होत असताना तो गावामध्ये नेहमी यायचा. आणि गावामध्ये येऊन मग तो काय करायचा, गावामध्ये येऊन तो आता इथून म्हणजे आपण इथपर्यंत जे आहे हे इथपर्यंत आपण सगळं बघितलं होतं मागच्या वेळेस, ठीक आहे. हे मी तुम्हाला रिकॅप करून सांगतोय. तो गावामध्ये नेहमी यायचा, आल्याच्या नंतर सगळ्यांना तो भरभरून आनंदाने बोलायचा, त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करायचा. लहान चिल्ल्या पिल्लांना तो मुठमुठ भरून तो खाऊ देऊन टाकायचा. चला पुढे काय झालं आपण बघूयात. त्याचं बोलणं ऐकत असताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्याच्या अनुभवी बोलामधून लोकांना निरनिराळ्या प्रांताची, ठीक आहे, वेगवेगळ्या प्रांतांची, तिथल्या रीतिरिवाजांची,
माहिती जी आहे ही त्या लोकांना व्हायची. त्यांना वर्णन केलेल्या प्रांतामध्ये ते मनानच भटकून येत. म्हणजे हा जो माणूस जो आहे, हा माणूस जो आहे सपनविक्या, हा जेव्हा वर्णन करायचा एखाद्या प्रदेशाचं, एखाद्या प्रांताचं, तिथलची भाषा कशी आहे, संस्कृती कशी आहे, खानपान कसं आहे, राहणीमान कसं आहे, ठीक आहे, परिसर आजूबाजूचा कसा आहे, तर लोक जीवन कसं जगतात, हे सगळं ऐकत असताना ही जी माणसं जी आहेत ना, ही सगळी माणसं जी आहेत ना, तर ते वर्णन केलेल्या प्रांतामध्ये स्वतः ते भटकून यायचे. एवढे गुंगून जायचे, एवढे रमून जायचे हे सगळे लोक, की त्यांना वाटायचं की जणू काही आपणच त्या प्रदेशामध्ये, त्या भागामध्ये आपण तिथे राहतोय, तिथे वास्तव्य करत आहोत आपण. ठीक आहे, जणू काही आपण स्वप्नामध्येच आहोत असं त्यांना वाटत राहायचं. मग बऱ्याच वेळानं तो ती मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच सोडायचा. त्यामध्ये काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारी, खोबरं वगैरे असायचं. नाही म्हटलं तरी लोक घासाघीस करून छटाक पावशेर विकत घ्यायचेच. एवढं सगळं काही बोलणं झाल्याच्या नंतर मग हळूच तो त्याची जी पिशवी जी आहे, तर ते मखमली कापड जे असायचं, ठीक आहे, हे जे मखमली कापड जे आहे, तर या मखमली कापडामध्ये जे काही त्याचं गाठोडं असायचं ते बाहेर काढायचा, हे बाहेर ठेवायचं आणि हे गाठोडं सोडायचा. याची गाठ सोडली की याच्यामध्ये मग असायचं काय असायचं, काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, हा असा सगळा सुकामेवा जो आहे, हे सगळे पदार्थ तो ज्या ज्या प्रदेशामध्ये जायचा त्या त्या प्रदेशातले जे पदार्थ जे आहेत ना, हे सगळे पदार्थ तो आणायचा आणि मग गावकऱ्यांमध्ये विकायचा तो. पण हे पदार्थ महाग असायचे, पण तरी सुद्धा हे जे गावकरी जे आहेत त्यांच्यामध्ये एक वेगळी उत्साह असायचा, एक वेगळं आश्चर्य त्यांना वाटायचं की अरे हा पदार्थ तिकडेच मिळतो, आपल्याकडे मिळत नाही. मग महाग असला तरी ठीक आहे, आपण तेवढं नाही घेऊ शकत, मग आपल्या आपल्या क्षमतेनुसार कोणी तिथे घासघीस करायचं नाही. रे बाबा 100 रुपये पावशेर ना, मी 100 रुपये पावशेर देत नाही, मला 70 रुपये पावशेर दे बरं. मग तो म्हणायचं नाही नाही मी 70 नाही, मला पण खर्च लागतो, एक काम करा मी तुम्हाला 90 रुपये पावशेर देतो. नाही तुझं नाही माझं नाही, 80 रुपये पाव दे. बरं ठीक आहे 80 रुपये पाव घ्या. मग तो म्हणतो नाही मी पावशेर नाही घेत, मला अर्धा पाव दे, 40 रुपयाचा अर्धा पाव दे. म्हणजे याला म्हणायचं घासाघीस करणं, याला म्हणायचं घासाघीस करणं. ज्या प्रकारे आपण बाजारात गेल्याच्या नंतर आपली आई असेल, बहीण असेल, बाबा असेल, भाऊ असेल, आपण भाजीवाल्या काकाकडे गेल्याच्या नंतर त्यांना म्हणतो मिरची कशी दिली हो, टमाटे कसे दिले, 40 रुपये किलो. 40 रुपये किलो नाही 30 रुपये किलो द्या. नाही नाही होत नाही, 35 रुपये किलो. 35 रुपये किलो का, ठीक आहे मग 50 रुपयाचे 1.5 किलो द्या. हा ठीक आहे घेऊन टाका 50 ते 1.5 किलो. अशी आपण जी घासाघीस करतो, तडजोड करतो आपण त्याला, तर अशी तडजोड घासाघीस लोक करायचे या सपनविक्यासोबत. कशासाठी, तो माल खरेदी करण्यासाठी. मग आपल्या आपल्या लायकीनुसार, कुवतीनुसार लोक काय करायचे, कोणी पावशेर घ्यायचं, कोणी काय करायचं छटाक घ्यायचं. छटाक म्हणजे 50 ग्रॅम, पावशेर म्हणजे 250 ग्रॅम. तर असं तो पदार्थ आहे, सुकामेवा जो आहे, हे त्याच्याकडून ते घ्यायचे. आणि कधी कधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मूठ वाटून द्यायचा. आम्हीही त्याच्याजवळ भलतेच खुश व्हायचो. हे जे टिंगू म्हणजे कोण, टिंगू म्हणजे बाटके पोरं. हे जे बाटके लेकर जे आहेत ना, हे बाटके लेकर त्याच्या अवतीभोवती जमायचे. बघा हा एक आहे, तर हे त्याच्या अवतीभोवती बाटके लेकर, टिंगू लेकर, लहान मुलं जे आहेत ना, हे त्याच्या अवतीभोवती जमा व्हायचे. आणि मग कधी नेहमी नाही, कधी हा काय करायचा, हा जो आहे सपनविक्या, हा काय करायचा, त्याच्या गाठोड्यामध्ये जो काही खाऊ असायचा, खाऊ म्हणजे खाद्यपदार्थ चांगले लहान मुलांसाठी जे काही खाद्यपदार्थ असेल, तो हा सगळ्यांना वाटून द्यायचा. आणि मग हे सगळं खाल्ल्याच्या नंतर हे लहान लेकर सुद्धा खूप खुश होऊन जायचे. अरे वा वा वा, सपनविक्यानं आमच्यासाठी काहीतरी आणलेलं आहे. तर हे सगळं जे आहे, हे सगळं काही बघितल्याच्या नंतर मग त्यांना खूप आनंद व्हायचा. कुणाला, लहान मुलांना. तो निघून गेल्यावरती मग लोक म्हणत, तो म्हणजे हा सपनविक्या जो आहे, सपनविक्या तिथून निघून गेला. तो तिथून निघून गेल्यावरती मग लोक काय म्हणायचे, लोक म्हणायचे की हा बडबड्या आला की आपल्यामध्ये तरतरी पेरून जातो. लोक काय म्हणायचे बेटा, लोक म्हणायचे हा जो आहे ना, हा सपनविक्या जो आहे, ज्याला त्यांनी नाव दिलं होतं सपनविक्या, तर हा नुसता बडबड करतो, गप्पा मारतो. ठीक आहे, परंतु हा जेव्हा आपल्या गावामध्ये येतो ना, तर आपल्यामध्ये तरतरी म्हणजे नवीन ऊर्जा, नवीन उत्साह, जीवन जगण्याची एक नवीन आशा, एक नवीन उमेद आपल्यामध्ये भरून जातो हा. ठीक आहे, तर तरी पेरून जातो, त्याचा अर्थ हा आहे. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. म्हणजे आपलं आयुष्य काय आहे, आपलं काय आहे, जीवन काय आहे, तेच सकाळी उठायचं, ठीक आहे, बकऱ्या चारायच्या, गाई म्हशीला चारा टाकायचा, उठलं, दूध काढलं, शेतात गेलं, ठीक आहे, शेतातली कामं करायची, दुपारी यायचं, जेवण करायचं, झोपायचं, पुन्हा संध्याकाळी बघायचं, काही फेरफटका मारायचा, गावामध्ये गप्पा मारायच्या, झोपून जायचं. म्हणजे हे आपलं गावकऱ्यांचं जीवन आहे. ठीक आहे, मग शेताला माल आला, मग तो शेतातला माल बाहेर जाऊन विकायचा, ज्याने घेतला तसा घेतला, विकून टाकला. शेतकऱ्यांना याच्या पलीकडचं काही माहीतच नाहीये. पण हा जो माणूस यायचा, याच्या बोलण्यामुळं यांना काय व्हायचं,
जगाची ओळख, म्हणजे यांना पण समजायचं की जगाच्या बाहेर काय चालू आहे, कोणते कोणते देश आहे, प्रदेश काय आहेत, तिथे लोक कसं राहतात, काय बोलतात, काय खातात, त्यांचं उत्पन्न कसं आहे, त्यांचा व्यवसाय काय आहे, म्हणजे जगाची ओळख झाल्यासारखं वाटायचं जेव्हा हा सपन विक्या जेव्हा तिथे यायचा, त्या गावामध्ये यायचा, असं लोकांना वाटू लागलं. ठीक आहे. आणि आपलं दुःख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होत, गोड गोड बोलून तो जसं त्यांचं स्वप्नच आपल्या डोळ्यामध्ये उतरवून जातो. म्हणजे काय की हा सपन विक्या जो आहे इतका छान बोलायचा, तर त्याच्या गोड गोड बोलण्यामुळे काही क्षणांपुरता, काही काळांपुरतं, मग भले तो बोलत असेल 15 मिनिटं बोलत असेल, अर्धा तास बोलत असेल, तर त्या काही काळापुरतं लोक मंत्रमुग्ध होऊन जायचे. लोक जे आहेत हे सगळे लोक फक्त त्याच्याकडे कान देऊन ऐकायचे, आणि त्या काही काळापुरतं हे जे लोक जे आहेत ना, स्वतःचं दुःख विसरून, स्वतःच्या समस्या विसरून हे त्याच्या बोलण्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन जायचे, गुंगून जायचे, आणि एका वेगळ्याच विश्वामध्ये हे रमून जायचे. ठीक आहे. तर लोकांना असं वाटायचं की हा सपन विक्या जो आहे हा एक प्रकारचा जादूगरच असला पाहिजे, तो आपल्यापाशी इथे येतोय, आपल्याला वेगळ्या प्रांताची, वेगवेगळ्या देशांची आपल्याला तो सफर घडवून आणतोय, आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, त्यांचं स्वप्नच आपल्या डोळ्यामध्ये उतरवून जातो. पुढे मग लोक त्याला सपन विक्याच म्हणू लागले, सपन विक्याच म्हणू लागले. म्हणजे एक प्रकारे यांना स्वप्न म्हणजे काय या गावकऱ्यांना माहिती नव्हतं. यांना वेगवेगळे देश, प्रदेश, त्यांच्या भाषा, राहणीमान माहिती नव्हतं. पण या सपन विक्याच्या नजरेतून सपन विक्या जिथे जिथे जायचा त्याचं कडेकोट एकदम छान मस्त तो अनुभव तिथे कथन करायचा. मग जेव्हा सपन विक्याचं हे बोलणं ऐकू लागले, तर जणू काही हा सपन विक्या, त्यांनी या माणसांनी, या लोकांनी, गावकऱ्यांनी त्याला नावच देऊन टाकलं, सपन विक्या. ठीक आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर काही लोक त्याला सपन विक्याच म्हणू लागले, त्यालाही त्याचं काहीच वाटेना. हा जो आहे आपले जे स्वप्न जे आहे, तर एक प्रकारे हा आपल्याला स्वप्न विकतोय असं लोकांना वाटू लागलं, की खरंच हा माणूस इथे येतोय आणि किती छान पद्धतीने, म्हणजे आपण याच्या बोलण्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन जातोय, गुंगून जातोय, एका वेगळ्या विश्वामध्ये आपण हरवून जातोय. आणि लोकांनी मग त्याला नाव टाकलं, काय दिलं, सपन विक्या, की हा स्वप्न विकतो. आणि मग काही कालांतरानंतर तुम्ही जर बघितलं तर त्याला सुद्धा त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीनं सपन घ्या सपन म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिजवून सुकामेवा विकायचा. त्याला त्याचं काही वाटू लागलं नाही. ठीक आहे. लोक म्हणतात ना, लाडानं म्हणतायत, आवडीनं म्हणतायत, सपन विक्या सपन विक्या, तर ठीक आहे. तो पण मग काही दिवसानंतर सपन घ्या सपन, सपन घ्या म्हणजे काय, सपन म्हणजे स्वप्न. सपनचा अर्थ आहे स्वप्न. ठीक आहे. म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो ड्रीम, ड्रीम म्हणतो आपण त्याला. तर सपन घ्या सपन असं म्हणत तो गावामध्ये शिरायचा आणि लोकांना रिजवून, लोकांना बोलून, लोकांना आपलं करून, लोकांना विश्वासात घेऊन, त्यांना छान छान गोष्टी सांगून मग तो त्याच्या जवळचा जो माल असायचा, काजू, बदाम, खारीक, खोबरं, वेलदोडं, हे सगळं जे आहे ना, हा सगळा जो सुकामेवा जो आहे, हा सगळा सुकामेवा तो काय करायचा, तो त्या गावातल्या लोकांना विकायचा. म्हणजे आपण जर बघितलं तर एक प्रकारे हा जो सपन विक्या जो आहे, हा सपन विक्या जो आहे, याने एक प्रकारे या गावकऱ्यांच्या जीवनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा उत्साह, एक नवीन ऊर्जा जी आहे ही या सपन विक्यानं काय केली होती, निर्माण केली होती या गावकऱ्यांच्या जीवनामध्ये. ठीक आहे. आणि या गावकऱ्यांनी सुद्धा त्याला तेवढाच भरभरून प्रतिसाद दिला आणि गावकरी त्याच्या बोलण्यामध्ये अतिशय मंत्रमुग्ध होऊन जायचे, रंगून जायचे, आणि गावकऱ्यांनी मग त्याचं नावच ठेवून टाकलं सपन विक्या, सपन विक्या. त्यालाही ते आवडू लागलं. मग तो जेव्हा गावामध्ये शिरायचा तर सपन घ्या सपन, सपन घ्या सपन. आपल्या शहरातल्या लोकांना हे समजणं थोडंसं अवघड आहे, पण ज्या गावामध्ये आजही सुद्धा आपण जर बघितलं तर तिथे रस्ते बरोबर नाहीत, अजूनही तिथे पाणी जे आहे ते व्यवस्थितपणे मिळत नाही, शाळा पण बऱ्यापैकी कमी आहेत तिथे. तर अशा गावामध्ये अजूनही सुद्धा लोकांसाठी, ठीक आहे, एखादी गोष्ट जी असते तिथे रस्ता जर आला किंवा त्या गावामध्ये जर समजा बस जर आली तर अजूनही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. किंवा अशा गावातले लोक जे खूप छोट्या गावात राहतात, जेव्हा ते शहरामध्ये येतात तर तेव्हा शहरातल्या साधारण गोष्टी सुद्धा त्यांना खूप मोठ्या वाटू लागतात बेटा. तर अगदी या गावकऱ्यांचं सुद्धा असंच होतं. खूप साधी भोळी माणसं होती, खूप कष्ट करणारी माणसं होती, आणि त्यांना त्यांच्या गावाच्या पलीकडचंही काहीतरी आयुष्य असतं हे त्यांना माहीतच नसतं. पण या सपन विक्यामुळे काय झालं, त्यांना समजू लागलं की जग असं पण आहे, जगाच्या बाहेर अशा अशा गोष्टी पण चालू आहे, जे आपण भाकर भाजी पोळी खातोय याच्या व्यतिरिक्त अजून पण काही पदार्थ आहेत, ते म्हणजे काजू, बदाम. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या प्रदेशामध्ये हे पदार्थ येतात.
तर हे आपण घेऊन बघायला पाहिजे. तर आपल्या आपल्या कुवतीनुसार हे गावकरी साधे भोळे लोक घ्यायचे. तर यांची आणि यांचं एक खूप छान असं एक नातं जमलं होतं बेटा. आणि या सपन विक्यामुळे, ज्याला यांनी नावच ठेवलं सपन विक्या, हे नाव त्यांनी त्याला ठेवून दिलं. आणि हा सपन विक्या जो आहे यांच्या जीवनामध्ये एक नवीन आशा, उत्साह, ऊर्जा निर्माण करायचा, असं गावकऱ्यांना वाटायचं. ठीक आहे. तर हे सगळं काही व्यवस्थित चालू होतं. सपन विक्या जो आहे तो गावामध्ये शिरताना मग सपन घ्या सपन, स्वप्न घ्या स्वप्न, कुणाला पाहिजे स्वप्न, त्याच्या शब्दावरून सगळे लोक तिथे जमा व्हायचे. आणि मग जे आहे मग तिथे त्यांचं ते बोलणं वगैरे तिथे सुरू व्हायचं. आणि मग ते एका वेगळ्याच विश्वामध्ये रंगून जायचे बेटा. ठीक आहे, समजलं इथपर्यंत समजलं. आता इथे एक थोडासा ट्विस्ट आहे. ट्विस्ट काय आहे इथे आपण जर बघितलं आता, तर या सगळ्या केसेसमध्ये आपण जर बघितलं, आता इथे एक घटना घडतीये. काय घटना घडतीये की इथे ना अचानकच काय झालं माहिती नाही. काय झालं बघा, काय झालं कळलंच नाही. पण अचानकच सपन विक्या गावामध्ये यायचं बंद झाला. हा जो स्वप्न विकणारा जो माणूस जो आहे, जो गावामध्ये रोज यायचा, ठीक आहे, आणि आल्याच्या नंतर मग लोकांना तो रंगवून जायचा. ठीक आहे. आता अचानकच एके दिवशी असं काहीतरी झालं की हा सपन विक्या जो आहे, हा सपन विक्या याने गावामध्ये येणं बंदच केलं. आता हा गावामध्ये येतच नाही. हा कोण? हा सपन विक्या. तर हा जो आहे हा गावामध्ये आता याने बंद केलं, हा गावामध्ये येतच नाहीये. आम्ही रोज त्याची आतुरतेनं वाट पाहायचो. आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे गावकरी लोक. आम्ही म्हणजे हे जे गावकरी लोक जे आहेत ना, हे सगळे गावकरी लोक, त्या गावातले सगळेच्या सगळे लोक जे आहेत ना, तर या सपन विक्याची रोज आतुरतेनं वाट बघायचे की सपन विक्या आज येईल, उद्या येईल, परवा येईल. तर आतुरतेनं म्हणजे नुसतं ते वाट बघायचे. अरे यार, त्या हे जे झाड जे झाडाच्या खाली हा जो दगडाचा चबुतरा आहे, तिथे येऊन गावकरी थांबायचे, बघायचे, चर्चा करायचे, एकमेकांना बोलायचे, अरे सपन विक्या आला नाही आज, उद्या येईल, नाही आला, परवा येईल. तर हे तिथे येऊन थांबायचे, त्याची वाट बघायचे. ज्या रस्त्यानं हा सपन विक्या यायचा त्या रस्त्याकडे ते आतुरतेने वाट बघायचे की यार कोणीतरी येईल, कधीतरी येईल, हा सपन विक्या आज येईल, उद्या येईल. आम्ही रोज त्याची आतुरतेने वाट पाहायचो, पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा आणि गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने, वर्ष उलटून गेली. म्हणजे काय? याचा अर्थ काय? हा जो सपन विक्या जो आहे, मग लोक त्याची वाट बघायची, आज येईल, उद्या येईल, परवा येईल. तो काही येत नव्हता. ठीक आहे, गावातला प्रत्येक व्यक्ती त्याची वाट बघायचा, आज तरी येईल सपन विक्या, आज तरी येईल, पण तो येत नव्हता. मग कधी कधी आता लोक जर समजा जमलेत, तर कधी कधी लोक काय करायचे, त्याचा विषय निघायचा. म्हणजे कधी कधी मग गावामध्ये त्याचा विषय जर निघाला, अरे तो सपन विक्या येत नाही रे, हो आहो मी पण त्याची वाट पाहतो, सपन विक्या काय आलाच नाही. मग एक दोन जण बोलले की लगेच बाजूचे लोक बसल्या मग विषय निघाला. मग विषय निघाला की मग गप्पा निघायच्या, हो खूप दिवस झाले हो, सपन विक्या काही आलाच नाही, काय झालं बरं, काय अडचण असेल त्याची, काय येत नाही तो, आपल्यावर नाराज झाला का? म्हणजे अशा वेगवेगळ्या चर्चांना तिथे उधाण यायचं. लोक एकमेकांशी गप्पा मारायचे. आणि मग निघल्याच्या नंतर जेव्हा सपन विक्याचा विषय निघायचा, तर लोक त्याच्याविषयी म्हणजे सपन विक्या जो आहे, हा जो सपन विक्या जो आहे, याच्याविषयी लोक भरभरून बोलायचे की खरंच खूप छान माणूस आहे, खूप छान बोलतो तो. त्याच्या जेव्हा तो गावामध्ये तो, तर त्याच्यामुळे आपल्याला नवीन उत्साह मिळतो, नवीन ऊर्जा मिळते. माणूस खरंच खूप छान आहे, तो वेगवेगळे पदार्थ आणतो, वेगवेगळ्या प्रदेशातल्याबद्दल आपल्याला माहिती देतो. याच्यामुळे आपल्याला एक नवीन दृष्टिकोन मिळतो आपल्याला जगण्याचा, नवीन जग काय आहे हे पण आपल्याला समजतं. म्हणजे असं त्याच्याविषयी भरभरून बोलायचे, खूप छान छान बोलायचे. कुणाविषयी? सपन विक्याबद्दल. कोण बोलायचे? गावकरी. पण हा सपन विक्या जो आहे, हा सपन विक्या आता काही येत नाहीये. 1 दिवस, 4 दिवस, 7 दिवस, 15 दिवस, 1 महिना उलटून गेला, 1 वर्ष झालं, आता काही सपन विक्या काही येत नाहीये, त्या गावामध्येच येत नाहीये. जो सपन विक्या त्या गावामध्ये रोज यायचा, त्या गावातल्या लोकांना उत्साह निर्माण व्हायचा, नवनवीन प्रांताबद्दल, नवनवीन लोकांबद्दल तो माहिती द्यायचा, नवीन पदार्थ आणायचा, सुकामेवा आणायचा. आणि यामुळे एक वेगळंच एक आयुष्याच्या म्हणजे त्यांचं आयुष्य बनलं होतं गावकऱ्यांचं. आता हा 7 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिनाभर झाला, 1 वर्ष झालं, सपन विक्या काही आला नाही. काय झालं असेल बरं? सपन विक्या नेमकं कुठून यायचा? त्याचा पत्ता जर माहिती असेल तर आपण त्याच्या घरी गेलो असतो सपन विक्याच्या, की सपन विक्या तू का येत नाहीयेस, काय झालं तुला? पण कोणाजवळ सपन विक्याचा पत्ता पण नाहीये. मग प्रश्न पडला लोकांना की सपन विक्याला नेमकं झालं काय? हा आपल्या गावात यायचा, आता येत नाहीये, नेमकं काय झालं?
हे लोकांना काही कळणं झालं. महिना गेला, 1 वर्ष झालं, सपन विका काही येत नाहीये. काय झालं असेल बरं? तर इथे बघा, हे जे पुढचं वाक्य आहे, एके दिवशी अचानक एक दिवस येतो, महिना झाला, 1 वर्ष झाला, त्या गावामध्ये काही सपन विका काही येत नाहीये. काय झालं असेल माहिती आहे, पण एक दिवस अचानकच काय झालं, त्या गावामध्ये एक तरुण गावामध्ये आला, गावातल्या पारावर बसला. आता लक्षात घ्या, एवढे दिवस जे आहे सपन विक्याबद्दल ते वाट पाहत होते, सपन विक्याच्या येण्याची वाट पाहत होते. वर्ष झालं तरी सपन विका काही आला नाही. आता एक दिवस अचानकच त्या गावामध्ये कोणीतरी तरुण मुलगा आला, आणि हा जो तरुण मुलगा जो आहे, जेव्हा हा येतोय तर आल्यावरती अगदी त्याच ठिकाणी जिथे जिथे हा सपन विक्या उभा राहायचा, ठीक आहे, जिथे हा सपन विक्या उभा राहायचा, तर अगदी त्याच पारावरती हा जो मुलगा जो आहे, तरुण मुलगा जो आहे, या पारावरती येऊन बसला. म्हणजे हे जे झाड जे आहे, खाली जे चबुतरा जो आहे, तर तिथे तो येऊन बसला. जिथे सपन विका उभा राहायचा त्या पारावरती हा तरुण मुलगा येऊन बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. अरे, या जागी तर सपन विक्या उभा राहायचा, गावामध्ये आजपर्यंत कोणी आलं नाही, हा अनोळखी तरुण मुलगा कोण दिसतोय? हा तरुण मुलगा आला तर आला आणि त्या पारावरती बसलाय. तिथे बसला तर का बरं बसलाय, आणि हा आहे तरी कोण? तर त्या गावातले जे लोक जे आहेत ना, हे त्या मुलाकडे, त्या तरुण मुलाकडे, त्याच्याकडे टकामका म्हणजे आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागलेत. कोणाकडे बघू लागलेत? त्या तरुण मुलाकडे. वर्षभर झाला सपन विक्या आला नाही, पण हा जो मुलगा आला, जिथे सपन विक्या उभा राहतो, हा मुलगा तिथेच बसला. बरं, बसला तर बसला, मग हा नेमका असेल कोण, कुठून आला असेल, काय काम असेल, असं सगळं गावकरी लोक जे आहेत ना, हे त्या तरुण मुलाकडे बघून टकामका म्हणजे आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागले. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपन विक्याच गावात आला होता. आता हे जे गावकरी जे आहेत, हे सगळे गावकरी त्या सपन विका, त्यांना माहिती आहे सपन विक्या कसा दिसायचा, त्याची अंगकाठी म्हणजे तो दिसायला कसा होता, उंच होता, भारदस्त होता. तर हा सपन विक्या कसा होता, ही झाली त्याची अंगकाठी. तर अगदी हा जो तरुण मुलगा जो आहे, हा सपन विक्यासारखाच दिसायचा. तोच चेहरा, जसा चेहरा सपन विक्याचा होता, चष्मा होता, मिशा होता त्याला, ठीक आहे. आणि नंतर मग आपण जर बघितलं तर त्या तरुण मुलाचा चेहरा सुद्धा कसा होता, त्या तरुण मुलाचा चेहरा जो आहे, तो चेहरा सुद्धा कसा होता, सपन विक्यासारखाच होता. तोच चेहरा, स्वल्पविराम, तीच अंगकाठी, म्हणजे जसा तुमचा सपन विक्या असा उभा राहायचा मस्तपैकी, ठीक आहे, त्याच्याकडे सदरा असायचा, जो जॅकेट जे असायचं, ठीक आहे, धोतर असायचं, त्याचे चामड्याचे बुटा असायचे, पिळदार मिशा, चष्मा, बोलण्याची ती शैली. तर जसा त्याची अंगकाठी होती, जसा उंच मजबूत बांधा, तसंच हा तरुण मुलगा सुद्धा, त्याची पण अंगकाठी, तो पण सपन विक्यासारखा दिसायचा, त्याच्यासारखाच तो होता. जणू काही सपन विक्याच गावामध्ये आला. आता त्या तरुण मुलाला जेव्हा गावकऱ्यांनी बघितलं, तर गावकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की जणू हा सपन विक्यासारखा दिसतोय, हा दिसायला तर सपन विक्यासारखाच आहे, सपन विक्यास तर नाही आला ना गावामध्ये. तर असा गावकऱ्यांना प्रश्न पडला, आणि गावकरी जे आहेत हे टकमक आश्चर्याने त्या तरुण मुलाकडे बघू लागले की नेमकं हा तरुण मुलगा जो गावामध्ये आला, आणि ज्या पारावरती तिथे तो थांबलेला आहे, बसलेला आहे, आणि ज्या प्रकारे तो दिसत आहे, सपन विक्यासारखा दिसत आहे, हा सपन विक्या तर नाही ना, अशी गावकरी चर्चा करू लागलेत. आणि टकमक म्हणजे आश्चर्याने त्या तरुण मुलाकडे बघू लागलेत. कोण? गावातले लोक. आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आता त्या गावामध्ये गावकरी जे आहेत, गावातले जे लोक जे आहेत ना, तर हे सगळे लोक आहेत, ठीक आहे. आणि हे सगळे लोक, आणि यासोबतच हे जे लहान लहान लेकरं, या लहान लहान मुलांना हा सपन विक्या मूठ भरून खाऊ वाटून टाकायचा, बरोबर आहे. तर मग ही जी सगळी लहान लहान मुलं जी आहेत ना, ही सगळी त्या पाराजवळ, म्हणजे हे जे झाड जे आहे, या झाडाजवळ हा जो चबुतरा जो आहे, तर इथे याला पाराजवळ हे सगळे जे लहान लहान मुलं जे आहेत ना, हे त्या तरुणाच्या शेजारी जाऊन जमले, तिथे उभे राहिले की हा तरुण नेमका कोण आहे, कोणीतरी नवीन आलंय. त्यांना पण उत्सुकता लागली या लहान लहान मुलांना. हे जाऊन सगळे लहान लहान मुलं जे आहेत ना, हे पाराजवळ जाऊन जमून बसले. आमच्या गावातल्या सगळ्यात वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं. आता गावामध्ये जो सगळ्यात
वृद्ध सगळ्यात म्हातारे जे गृहस्थ होते हां, त्यांना गावातले मुलं त्यांना तात्या म्हणायचे. ठीक आहे, आपले ट्रम्प तात्या नाही बेटा. तर हे गावातले जे सगळ्यात म्हातारे व्यक्ती होते त्यांना अतिशय सन्मानाने आपण आपल्या गावामध्ये म्हणतो ना तात्या, बाबा, अण्णा, आप्पा. आपण आपल्या गावातल्या वरिष्ठ लोकांना आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना आपण सन्मानाने, हे आदरणीय नाव आहे, अतिशय आदरपूर्वक आपण हे नाव घेत असतो ना. तात्या म्हणतो आपण, बाबा म्हणतो, अण्णा म्हणतो, आप्पा म्हणतो, हे आदरपूर्वक आपण नाव घेतो. तर हे गावातले जे मुलं जे आहेत ना, तर त्यांच्या गावामध्ये पण असाच एक एकदम वृद्ध माणूस होता, अतिशय म्हातारा व्यक्ती होता. त्या म्हाताऱ्या व्यक्तीला गावातले सगळेजण काय म्हणायचे, तात्या म्हणायचे. तर त्या वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, त्याला म्हणजे त्या मुलाला, तो जो तरुण मुलगा होता त्या तरुण मुलाला विचारलं. काय विचारलं? कोण रे बाबा तू, कुठून आलास? तात्या. हे जे तात्या आहेत, तात्यांनी त्याला विचारलं. तात्या कोण आहे? त्या गावातला सगळ्यात वृद्ध म्हणजे सगळ्यात म्हातारा माणूस. आणि या सगळ्यात म्हाताऱ्या माणसाला गावातले जे मुलं असतील, लोक असतील, हे जे गावकरी असतील, ह्या म्हाताऱ्या माणसाला, जो सगळ्यात वृद्ध आहे, सगळ्यात म्हातारा आहे, त्यांना गावातले सगळे गावकरी काय म्हणायचे? तात्या म्हणायचे, आदरपूर्वक तात्या म्हणायचे. आणि हे जे तात्या जे आहेत, या तात्यांनी मग त्याला विचारलं, त्या तरुण मुलाला विचारलं की बाबा कोण रे तू आणि तू कुठून आलास तू? मग त्यावरती तुम्ही जर बघितलं तर त्याच्यावरती उत्तर काय आलं? तो म्हणाला, तो म्हणजे तो जो मुलगा होता, जो तिथे उभा होता, तो जो तरुण मुलगा ज्या पारावर बसला होता, तो मुलगा म्हणू लागला, मी तुमच्या सपन विक्याचा मुलगा. आता त्याने उत्तर दिलं, मी कोण आहे? मी आहे तुमच्या सपन विक्याचा मुलगा आहे मी. जेव्हा तो हे वाक्य उद्गारतोय, जेव्हा तो मुलगा हे वाक्य बोलतोय, सगळे गावकरी आश्चर्याने बघतात त्याच्याकडे आणि एकमेकांकडे. मग तेव्हा मी तुमच्या सपन विक्याचा मुलगा, गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षांपासून गावोगावी जाऊ शकत नाहीत. त्याचे जे वडील जे आहेत, सपन विक्याचा जो मुलगा जो आहे, हा मुलगा त्या गावामध्ये आला, पारावरती बसला. जेव्हा सगळे लोक त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले आणि जेव्हा त्या गावातल्या तात्यांनी त्याला प्रश्न विचारला की कोण रे बाबा तू, कुठून आलास? तेव्हा त्याने उत्तर दिलं की मी सपन विक्याचा मुलगा आहे आणि माझे बाबा जे आहेत हे गावोगावी जायचे. ठीक आहे, गावोगावी माझे बाबा जे आहेत हे जायचे, पण आता ते जाऊ शकत नाहीत. का जाऊ शकत नाही? कारण त्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांचे गुडघे दुखतात आणि या गुडघेदुखीच्या त्रासामुळे माझ्या बाबांनी, ठीक आहे, गावोगावी जाणं आता बंद केलं, ते जाऊ शकत नाहीत. परंतु पण खरं सांगू का? तो मुलगा काय म्हणतो, गावोगावी बाबा जाऊ शकत नाही, पण खरं सांगू का, गावात जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं, हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. बघा, गावात जाणं, त्यांच्याशी बोलणं, तिथलच्या लोकांना एकत्र जमवणं, सुकामेवा विकणं, हे बाबांचं एक निमित्त होतं. त्यामधून त्यांना खूप आनंद मिळत असे. म्हणजे हा जो सपन विक्या जो होता, सपन विक्याला हे वेगवेगळ्या गावात जायचं, तिथलच्या गावातल्या लोकांशी भेटायचं, बोलायचं. ठीक आहे, आणि हे सुकामेवा जे आहे ना, हे सुकामेवा विकणं म्हणजे एक निमित्त आहे, फक्त एक कारण होतं हे. ठीक आहे, म्हणजे एक छोटंसं कारण होतं की चला ठीक आहे सुकामेवा घ्या. परंतु त्यांना खरा आनंद कशामध्ये भेटायचा? सपन विक्याला खरा आनंद कुठे मिळायचा? की जेव्हा तो त्या गावात जातोय, तर गावात गेल्याच्या नंतर तिथलच्या लोकांना तो एकत्र जमवायचा. गावातले सगळे गावकरी यायचे, सगळे गावकरी जमा व्हायचे त्याच्या आजूबाजूला. तर गावातल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलणं, ठीक आहे, हे याच्यातून त्याला आनंद मिळायचा सपन विक्याला. हा जो सुकामेवा तो ज्या त्या गावकऱ्यांना विकायचा, ते तर फक्त एक निमित्त होतं, म्हणजे ते तर फक्त एक कारण होतं. ठीक आहे, पण यामधून त्याला खूप आनंद मिळायचा. गावकरी एकत्र आलेत, जमलेत, बसतायत, बोलतायत, गप्पा मारतायत. ठीक आहे, तर यामधून त्याला खूप आनंद मिळायचा. आपले अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं. बघा, म्हणजे हा जो सपन विक्या जो आहे, हा स्वतःचा अनुभव, आपला अनुभव, आपल्या जवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा, असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. म्हणजे हा सपन विक्या जो आहे खरंच किती महान होता.
बघा ना तुम्ही, सुकामेवा विकण्यासाठी तो लोकांना गोड गोड बोलायचा का, त्यांना फसवायचा का? बिलकुल नाही. हा सपन विक्या जो आहे त्याचा विचार किती मोठा होता की त्याला गावात जायला आवडायचं, गावकऱ्यांना एकत्र जमवायला आवडायचं, त्यांच्याशी बोलायला त्यांना आवडायचं आणि आपल्या जवळचं जे नॉलेज आहे, जे ज्ञान आहे, जे या सपन विक्यानं गावोगावी जाऊन हे ज्ञान त्याने मिळवलेलं आहे, हे ज्ञान तो कोणाला द्यायचा? हे ज्ञान तो त्या गावकऱ्यांना द्यायचा, त्या गावकऱ्यांमध्ये तो आनंद पसरवायचा. ठीक आहे. आणि दुसऱ्यांना आनंद द्यावा हे जे आहे हे त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं. दुसऱ्यांना ज्ञान द्यायला पाहिजे, त्यांना आनंद द्यायला पाहिजे. हे स्वप्न कुणाचं होतं? हे स्वप्न होतं त्या सपन विक्याचं. बरोबर, हे स्वप्न होतं सपन विक्याचं. म्हणजे आपण जर बघितलं आतापर्यंत तर सपन विक्या त्या गावात जायचा, लोक त्याला सपन विक्या म्हणू लागलेत, तो आपला अनुभव लोकांना सांगायचा, सुकामेवा विकायचा. पण अचानकच असं झालं की त्याचं येणं बंद झालं. आज एवढ्या वर्षानंतर लोकांना हे समजलं, गावकऱ्यांना हे समजलं की सपन विक्या इथं का यायचा, या गावामध्ये सपन विक्या नेमकं का बरं यायचा, हे आज त्या गावकऱ्यांना कळालं. कुणामुळे? त्याच्या मुलामुळे, की सपन विक्या इथे यायचा कारण त्याला आनंद व्हायचा, त्यांना सपन विक्याला आनंद द्यायला आवडायचा, आपला अनुभव, आपलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणं ह्यात त्याचा छंद होता, हे त्याला आवडायचं सपन विक्याला. आणि म्हणून सपन विक्या इथं गावामध्ये यायचं. हे आज कळलं त्या सपन विक्याच्या पोरामुळे गावकऱ्यांना. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा ठीक आहे, लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप आवडला. म्हणजे एक प्रकारे सपन विक्याला काय आवडायचं? लोकांची सेवा करा, लोकांच्या समस्या जाणून घ्या, लोकांना जास्तीत जास्त आनंद द्या, लोकांना नॉलेज द्या, लोकांना ज्ञान द्या, लोकांशी गप्पा मारा, त्यांचे दुःख समजून घ्या, त्यांना ज्ञान द्या. एक वेगळं विश्व पण आहे, ते विश्व कसं आहे, वेगवेगळे प्रांत कसे आहेत, तिथलचे लोक कसे आहेत, जगाबद्दल माहिती द्या, म्हणजे ज्ञान द्या. हा छंद होता, हे काम होतं आपल्या सपन विक्याचं. तर त्याला जे आहे, सपन विक्याला जे आहे लोकांची सेवा करायला खूप आवडायचं, त्याला आनंद व्हायचा. सपन विक्याला त्याला आनंद व्हायचा. आणि हाच लोकांची सेवा करण्याचा जो मार्ग आहे हा खूप आवडला. कोणाला आवडला? सपन विक्याच्या पोराला. बघा इथं शब्द तो म्हणतोय ना, लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला म्हणजे कुणाला? सपन विक्याच्या मुलाला खूप हा मार्ग आवडला. लोकांची सेवा करण्याचा मार्ग त्याला आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे, गावोगावी जाऊन वृद्ध आजारी लोकांची सेवा करायची असं मी मनोमन ठरवलं आहे. बघा, सपन विक्या वर्षभरापासून का बरं आला नाही त्याचं कारण त्याने सांगितलं. गुडघेदुखीचा त्रास आहे. सपन विक्या गावामध्ये का बरं यायचा हे पण त्याने सांगितलं. कारण सपन विक्याला स्वप्न विकायचे नाही, तर त्याला लोकांची सेवा करायला आवडायचं. आणि बरोबर आहे, आता हे तर त्याच्या मुलाने समजावून सांगितलं. आता त्याच्या मुलाने सांगितलं की माझ्या वडिलांचं हे जे कार्य आहे लोकांची सेवा करणं, हे मला खूप आवडलं. माझं डॉक्टरकीचं शिक्षण, वैद्यकीय शिक्षण माझं पूर्ण झालेलं आहे. आणि आता माझ्या मनात पण हाच विचार आहे की गावोगावी जायचं, जसे माझे वडील गावोगावी जायचे, लोकांची सेवा करायचे, अगदी त्याचप्रमाणे माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालेलं आहे. तर आता मी गावोगावी जाणार आणि त्या गावामध्ये जे म्हातारे लोक आहेत, वृद्ध म्हणजे म्हातारे लोक आहेत, जे आजारी लोक जे आहेत ना, त्यांची सेवा करायची, हे मी आता माझ्या मनोमन ठरवलेलं आहे. असं कोण सांगतंय? सपन विक्याचं पोरग. कोणाला सांगतंय? गावकऱ्यांना. त्या पाराजवळ हे जे लहान लहान मुलं जमलेले आहेत, हे जे सगळे लोक जमलेले आहेत, गावकरी जमलेले आहेत, त्या सगळ्या गावकऱ्यांना हा सपन विक्याचं पोरग जो आहे ही सगळी गोष्ट सांगतोय की त्याचे वडील का आले नाहीत, त्याच्या वडिलांचं स्वप्न काय होतं, आणि आता मी काय करणार आहे, म्हणजे सपन विक्याचं पोरग काय करणार आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावामध्ये आलो आहे. बघा काय सांगतोय तो, की त्याच्या वडिलांचं जे स्वप्न होतं की लोकांपर्यंत लोकांना ज्ञान द्यायचं, त्यांना आनंद द्यायचं, लोकांची सेवा करायची, हे जे त्याच्या वडिलाचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावामध्ये आलो आहे. सपन विक्याचा पोरग त्या गावात का बरं आला? त्याच्या वडिलांचं म्हणजे सपन विक्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी गावामध्ये आलेला आहे. आता हे त्याने त्या गावातल्या लोकांना सांगितलं. त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं आम्हाला सपन विक्याची तीव्र आठवण देऊन गेलं.
जेव्हा तो बोलत होता तर हे जे पाराजवळचे मुलं आहेत, गावकरी जे आहेत ना, ते त्याच्याकडे टक लावून पाहत होते, ऐकत होते आणि जणू काही सपन विक्याच बोलत आहे, सपन विक्याच बोलत आहे असं त्या गावकऱ्यांना जाणवलं. हा जो सपन विक्याचा आवाज जो आहे, तर त्या मुलाचा आवाज पण अगदी सपन विक्यासारखाच होता. तर त्या मुलाचा जो आवाज जो आहे, त्याची बोलण्याची जी शैली जी आहे, जे लय जे आहे, ठीक आहे, त्याचं हसणं जे आहे, हे सपन विक्याची आम्हाला तीव्र म्हणजे तीव्र आठवण करून गेला. आम्हाला आठवण देऊन गेला की सपन विक्या पण असाच बोलायचा, असाच हसायचा, अगदी असाच दिसायचा. तर गावकऱ्यांना, त्या लहान लहान मुलांना अगदी सपन विक्याची तीव्र आठवण जी आहे ही त्या क्षणाला आली जेव्हा तो त्यांच्याशी तो मुलगा त्या गावकऱ्यांशी बोलत होता. आम्ही सगळे गहिवरून गेलो. म्हणजे हे सगळं काही ऐकल्यावरती हे जे तुमचे गावकरी जे आहेत, जे लहान लहान मुलं जे आहेत, हे एकदम भारावून गेलेत, भावणूक झालेत. त्यांना आठवण आली, त्यांना आठवण आली सपन विक्याची. आणि त्याच्यामुळे हे सगळं ऐकल्यावरती त्यांचं मन भरून आलं. त्या सगळे गावकरी जे हे खूप भावणूक झालेत हे, की आता आम्हाला सपन विक्याला बघता येणार नाही. ज्या प्रकारे सपन विक्या बोलायचा आणि सपन विक्याचा उद्देश किती छान होता, आमची सेवा करण्यासाठी सपन विक्या गावामध्ये यायचा, हे आम्हाला कळलंच नाही. आज आम्हाला कळालं की सपन विक्या गावामध्ये आमच्यासाठी यायचा, आमची सेवा करण्यासाठी यायचा. हे सगळं ऐकल्यावरती आणि सपन विक्याला आता इथून पुढे आम्ही बघू शकेल की नाही बघू शकणार माहिती नाही, पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावरती गावातले लोक, गावातले मुलं, चिल्लेपिल्ले मुलं हे सगळे भावणूक झाले. त्यांचं मन भरून आलं, ते सगळे गहिवरून गेलेत. काय बोलावं हे कोणालाच समजेना. असंही स्वप्न असतं, एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो, हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं. म्हणजे लोकांना काही समजलंच नाही. काही वेळेसाठी सगळेजण एकदम इमोशनल झाले, भावणूक झाले. तर सगळ्यांचं मन भरून आलं. काय बोलावं काहीच समजत नव्हतं. सगळे एकमेकांकडे पाहत शांतपणे, स्तब्धपणे उभे राहिले आणि त्या सपन विक्याच्या पोराकडे बघू लागले. तर आणि विचार करू लागले, गावातले हे जे लोक जे आहेत हे विचार करू लागले की असं पण काही स्वप्न असतं का, की लोकांसाठी झटायचं, लोकांची सेवा करायची, असं पण काही स्वप्न असू शकतं का? असंही स्वप्न असतं का? एखादा माणूस असं स्वप्न बघू शकतो का? आणि हे सगळं काही गावातले जे लोक जे आहेत ना, हे पहिल्यांदा बघत होते. आणि हा अनुभव त्यांच्या जीवनामध्ये पहिल्यांदा आला की असा पण कोणी माणूस असू शकतो जो दुसऱ्यांचं सेवा करण्यासाठी आपलं आयुष्य खर्च करेल. याची चर्चा जी आहे, हे चर्चा लोक करत होते. हे नव्यानंच आम्हाला उमगलं होतं, म्हणजे नव्यानंच आम्हाला समजलं होतं. आम्हाला म्हणजे त्या गावकऱ्यांना, त्या लहान लहान पिल्लांना. तर त्या गावातल्या लोकांना पहिल्यांदाच हे समजलं की असे पण काही लोक असतात की जे लोकांची सेवा करण्यासाठी रात्रंदिवस धडपड करत असतात, लोकांना आनंद देण्यासाठी मेहनत घेत असतात. तर हे सगळं जे आहे गावकऱ्यांना पहिल्यांदा समजलं होतं. समजला हा धडा किती सुंदर आहे तो. म्हणजे हा सपन विक्या जो आहे, त्याला सपन विक्या हे नाव का बरं दिलं हे तुम्हाला समजलं असेल. सपन विक्या गावामध्ये का येत नव्हता हे पण तुम्हाला समजलं असेल. गुडघे दुखीचा त्रास त्याला होता सपन विक्याला, आणि या गुडघे दुखीच्या त्रासामुळे तो येत नव्हता. पुढे त्याच्या मुलाचं शिक्षण, वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाला. वडिलांचं लोकांची सेवा करणं हे जे कार्य आहे त्या मुलाला खूप आवडलं, आणि यासाठीच आता आपण पण लोकांची सेवा करायची हे त्याने मनोमन ठरवलं. आणि तो गावातल्या वृद्धांची, आजारांची सेवा करण्यासाठी गावोगावी जाणार होता, हे त्याने बोलून दाखवलं त्या गावकऱ्यांना. आणि हे सगळं ऐकल्यावरती गावकरी जे आहेत एकदम भारावून गेलेत, भावणूक झालेत, गहिवरून गेलेत. आणि त्यांच्याही मनामध्ये प्रश्न पडला की असाही कोणी माणूस असू शकतो का जो लोकांची सेवा करू शकतो. आणि आपलं पण असं काही स्वप्न असतं का? म्हणजे कुणाचं स्वप्न असेल का? त्या ज्या प्रकारे त्या सपन विक्याचं एक स्वप्न होतं की मला लोकांची सेवा करायची आहे. ठीक आहे, तो सेवा करत पण होता. परंतु सपन विक्याचं जे स्वप्न होतं की मला लोकांची सेवा करायची आहे, पण आता माझा गुडघा दुखतोय, मी नाही करू शकत. तर त्याचं स्वप्न पूर्ण कोण करून देतोय? त्याचं स्वप्न पूर्ण करतोय सपन विक्याचा मुलगा. ठीक आहे बाबा, तुमचं स्वप्न मला आवडलं, आता हेच माझं स्वप्न आहे, तुमचं स्वप्न मी पूर्ण करेल. मला पण खूप आवड निर्माण झाली लोकांची सेवा करण्याची, हे स्वप्न मी पूर्ण करेल. डॉक्टरकीचं शिक्षण झालंय, या मुलाचं डॉक्टरकीचं शिक्षण झालंय, आणि त्याचं स्वप्न आहे, जे वडिलांचं स्वप्न आहे हेच त्याचं स्वप्न आहे. तर लोकांना प्रश्न पडला, या सगळ्या लोकांना प्रश्न पडला की असं पण काही स्वप्न असतं का? आणि खरंच जर असं स्वप्न असेल तर अशी पण माणसं असतात का जे लोकांची सेवा करण्यासाठी धडपडत असतात? असा प्रश्न पहिल्यांदाच या गावकऱ्यांना निर्माण झाला.
समजलं मित्रांनो, खूप सुंदर असा हा धडा आहे. आणि हे जे सपन विक्या जे आहे ना, याला सपन विक्या, ठीक आहे, याला सपन विक्या म्हणतात. स्वप्न विकणारा, अतिशय सार्थक असं नाव जे आहे, शीर्षक जे आहे या धड्याला लाभलेलं आहे. आणि खरंच खूप सुंदर असा हा धडा आहे, जो मनाला अतिशय म्हणजे कुठे ना कुठेतरी एक आपण म्हणतो ना की मनाला हा भिडणारा, मनाला भिडणारा असा हा धडा आहे. खूप समर्पक भाषेमध्ये, खूप सुंदर अशा शब्दांमध्ये हा धडा जो आहे याचं लेखन जे केलेलं आहे लेखकांनी. खूप सुंदर असा धडा आहे. अपेक्षा करतो हा धडा तुम्हाला खूप छान पद्धतीने समजलेला असेल. आणि सपन विक्या, त्याचा मुलगा, गावकरी हा धडा ऐकत असताना तुम्ही पण कुठे ना कुठेतरी या सपन विक्याच्या विश्वामध्ये, सपन विक्या जो तो कसा दिसायचा, गावकरी कसे असायचे, ते गाव कसं असेल, तर त्या विश्वामध्ये तुम्ही पण रमून गेले असाल जेव्हा मी हे तुम्हाला शिकवत होतो, अशी मी अपेक्षा करतो. आणि इथे हा धडा संपलेला आहे असं जाहीर करतो. पुढच्या वेळेस आपण भेटूया आपल्या नवीन धड्यासोबत, एका नवीन विषयासोबत. जो आपला नवीन धडा असेल किंवा नवीन कविता असेल, तर आपल्या इयत्ता 7वीच्या या आपल्या PW महाराष्ट्र मंचावरती पुढच्या वेळेस मी सुयश सर पुन्हा एकदा आपल्यासाठी एक नवीन धडा किंवा नवीन कवितेसोबत आपण भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे.